नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीएस किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज मी अळूच्या पानांची पातळ भाजी करून दाखवणार आहे। अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहित असेल। ही एक रानभाजी आहे आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये रानभाज्या मुबलक प्रमाणामध्ये येतात किंवा मिळतात। रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म हे जास्त प्रमाणात असतात। गावाकडे राहणाऱ्यांना अगदी बरोबर माहिती असतं की कोणत्या भाजीमध्ये कोणता औषधी गुणधर्म आहे ते, त्यामुळे ते पावसाळ्यामध्ये अशा भाज्या आल्या की या भाज्यांचा ते मनमुराद आनंद किंवा आस्वाद घेतात। आणि मुंबईमध्ये राहणाऱ्यांना सर्वांनाच माहिती नसतं, त्यामुळे ज्यांना माहिती आहे ते बाजारामध्ये गेल्यानंतर जर त्यांना अशा भाज्या दिसल्या तर ते आपसुकच या भाज्या घेऊन येतात आणि त्यांचा आस्वाद घेतात। अळूच्या पानांमध्ये विटॅमिन ए, बी, सी, ई जास्त प्रमाणामध्ये आहे। ही भाजी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, आपले स्नायू आणि हाडे मजबूत होतात आणि हे लो कॅलरीज असल्यामुळे आपले वजन देखील वाढत नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही अळूची पाने बघा, मी अगोदरच धुवून घेतली आहे। ही गावची पानं आहेत, मला माझ्या नंदेने दिली होती आणि प्रवासामध्ये आणायला सोपं जावं म्हणून त्यांनी देठ काढली होती, त्यामुळे मी फक्त आज तुम्हाला पानांचीच भाजी करून दाखवणार आहे। आता भाजीचा आळू आणि वडीचा आळू कसा ओळखायचा? भाजीच्या आळूची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात। वडीसाठी आपण जी आळूची पानं आणतो ती थोडी जाडसर आणि गडद हिरवी व वरती मोठ्या गडद चिरा असणारी असतात। आता पाने चिरताना पहा, हाताला थोडं आपल्याला खोबरेल तेल किंवा जेवणात आपण वापरत असेल तेल लावलं तरी चालेल, कारण आळूला खाज असल्यामुळे आपल्या हातांना खाज येणार नाही। आपल्याला अळूची पाने अशा प्रकारे अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत। त्यानंतर आता ही सर्व पाने चिरून झाली आहेत। आता पुन्हा एकदा मी एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामधून मी भाजी पुन्हा झाऱ्याच्या साहाय्याने धुवून घेणार आहे, कारण पाण्यामध्ये ही भाजी टाकल्यानंतर यामधली खाज कमी होईल आणि जर आपण या पाण्यामध्ये हात घातला ना तर आपल्या हाताला देखील खूप खाज येईल, म्हणून हात न घालता झाऱ्यानेच आपल्याला ही भाजी धुवून बाहेर काढायची आहे। मी सुरुवातीला ही भाजी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। मोठ्या गॅसवर एक शिटी करून घेते आणि त्यानंतर मी मध्यम आचेवर 10 मिनिटं कुकर ठेवून शिजवून घेणार आहे। आता कुकर पहा, थोडा थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया। इथे आपला अळू पहा, अगदी अळूची पानं मस्त शिजले। ही कोवळी असल्यामुळे 15 मिनिटांमध्ये अगदी छान शिजले आहे। आता डाळीच्या पळीने ही पानं थोडी घोटून घेऊया। आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, त्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये 4 ते 5 लसूण ठेचून टाकायचे आहे। लसूणचा रंग थोडा बदलला की त्यामध्ये आपण लहान अर्धा कांदा अगदी बारीक चिरून टाकायचा आहे। आणि कांदा थोडा असा लालसर झाला की यामध्ये आपण एक मिरची कापून टाकूया। अशी मिरची टाकल्यामुळे देखील अळूला छान चव येते। आणि आता आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत। 1.5 चमचा काश्मीरी चिली पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद पावडर,
अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे। इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि चमच्याच्या मापाने म्हटलं तर मी 5-6 चमचे शेंगदाणे घेतले होते। हे मी गरम पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवले होते, त्यामुळे मी डायरेक्ट आता कढईमध्ये टाकले आहेत। जर तुम्हाला अळूच्या पानांबरोबर कुकरला शिजवायचे असतील तर तुम्ही तसे देखील शिजवू शकता। आता हे शेंगदाणे या मसाल्यामध्ये थोडे परतून घेऊया आणि आपण शिजवून घेतलेली अळूची पानं आहेत ती आता आपण यामध्ये टाकूया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया आणि हो, यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे। तो शॉट माझ्याकडून शूट झाला नाही, त्यामुळे क्षमस्व। आणि इथे आलं लसूणची पेस्ट तर खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। त्यामुळे तुम्ही आलं लसूणची पेस्ट ही त्यामध्ये जरूर टाका। आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे। यामध्ये मी 2 वाटी पाणी टाकलं आहे। आपल्याला यामध्ये 1 चमचा चिंचेचा कोळ टाकायचा आहे। तुम्ही त्या जागी तुमच्याजवळ जर आमचूर पावडर किंवा कोकम असेल तर ते देखील टाकलं तर चालेल, कारण अळूच्या पानांना खाज ही भरपूर असते आणि जर आपण थोडं आंबट त्यामध्ये टाकलं नाही तर आपल्या घशाजवळ जळजळ होते, तसेच खाज देखील येते। त्यामुळे चिंच टाकल्यामुळे त्या भाजीतली खाज कमी होते आणि भाजीला चव देखील खूप छान येते। आता हे परतून घेऊया आणि आपल्याला झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचे। तुम्हाला या भाजीमध्ये म्हणजे जर तुम्हाला ही भाजी अगदी दाटसर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये फक्त 1च वाटी पाणी घाला आणि जर अशा प्रकारे करायची असेल तर 2 वाटी पाणी घालू शकता। ही भाजी बघा अगदी परफेक्ट शिजून तयार झाली आहे। सर्व मसाले अगदी छान मिळून आले आहेत। आपली भाजी इथे तयार आहे। ज्यांना वाताचा, खोकल्याचा किंवा दमा आहे असा त्रास आहे त्यांनी ही भाजी खाऊ नये। ही भाजी खाल्ल्याने त्यांना जास्त त्रास होऊ शकतो। जेवढ्या भाजीचे फायदे आहेत तेवढे थोडे तोटे देखील आहेत। आपली इथे बिना वाटपाची भाजी बनवून तयार झाली आहे। ही बिना वाटपाची भाजी आहे, पण तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागते। तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून पहा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही फक्त रेसिपी पाहता पण लाईक कोणी करतच नाही। लाईक करायचे पैसे लागत नाही, तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील। धन्यवाद।